स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं वेळापत्रक हे मंगळवारी ठरणार का असा प्रश्न उपस्थित झालाय। कारण सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवर निवडणुकांचं वेळापत्रक ठरणार असल्याची माहिती समोर येते। 50% जास्त आरक्षण प्रकरणी मंगळवारी आता सुनावणी होणार आहे। त्यामुळे या सुनावणीमधून या सगळ्या गोष्टीला काही स्पष्टता मिळते का हे पाहणं महत्त्वाचं असेल। नवीन आरक्षण जाहीर करण्याचे आदेश दिल्यास आयोगाच्या भूमिकेकडेही लक्ष असेल। आरक्षण बदलण्यास सांगितल्यास राज्य निवडणूक आयोग मुदत वाढवणार का हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे मंगळवारचा दिवस अनेक अर्थांनी महत्त्वाचा असणार आहे। कारण स्थानिक स्वराज्य संस्थांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये आता मंगळवारी सुनावणी होणार आहे। आपले प्रतिनिधी राजू सोनावणे आपल्या सोबत आहेत। राजू, आता मंगळवारी या निवडणुकांचं भवितव्य ठरणार आहे। माधवी, आपण पाहतोय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात मंगळवारी महत्त्वाचा निर्णय जो आहे तो होण्याची शक्यता आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे आणि त्यावेळी राज्य निवडणूक आयोगाला आपलं म्हणणं मांडावं लागणार आहे। खरं तर आपण पाहतोय की अनेक जिल्हा परिषद आहे त्यामध्ये 50% जास्त आरक्षण गेलेलं आहे, ते संविधानिक नाही आणि अशीच ही जे भूमिका घेऊन जे आहे ते सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिकाकर्ते गेलेले आहे। त्यामुळे त्यावरती मंगळवारी निर्णय होण्याची दाट शक्यता आहे। जर हे आरक्षण रद्द करून पुन्हा नव्याने आरक्षण 50% लागू करा अशी जर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला तर साहजिकच आहे की एवढ्या कमी कालावधीमध्ये जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेणं शक्य होणार नाही आणि त्यामुळे कुठेतरी आम्हाला वेळ वाढवून दिला जावा अशा प्रकारची मागणी जी आहे ते राज्य निवडणूक आयोग करण्याची दाट शक्यता आहे। कारण आपण पाहतोय सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारीपर्यंत निवडणुका पूर्ण करा अशा प्रकारचे आदेश दिलेले होते। त्यामुळे कुठेतरी आम्हाला मुदत वाढवून देण्यात यावी अशा प्रकारची सुद्धा भूमिका राज्य निवडणूक आयोग घेऊ शकतो। त्यामुळे मंगळवारी जी काही सुनावणी होते त्यामध्ये नेमकं सर्वोच्च न्यायालय काय निर्देश आदेश देते यावरती सगळं काय अवलंबून असणार आहे। नक्कीच हा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि अर्थात राज्य निवडणूक आयोगाला काय निर्देश सुप्रीम कोर्ट देतं हे पाहणे तितकंच महत्त्वाचं असणार आहे। राजू, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।